हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, इथे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता तो ट्विस्ट खरं तर मला अजिबातच आवडलेला नाही. कारण जी जानकी सतत सगळ्यांसाठी धडपड करत असते घरातल्यासाठी, तिच्यावर एवढा मोठा आरोप आला हे तर मला नाही पटलेलं. तर प्रेक्षकांनो, पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, जानकी ही रडतच ऋषिकेशला बोलत असते, "ऋषिकेश, तुमचा देखील माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुम्हाला देखील असंच वाटतं का की प्रॉपर्टीसाठी मी नानांचा खून केला आहे?" तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीवर विश्वास दाखवतो. तो बोलतो की "नाही जानकी, मला असं वाटत नाही. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तू असं काही करू शकत नाही." असं काही तो आता इथे खूपच ठामपणे सगळ्यांसमोर जानकीवर विश्वास दाखवत बोलत असतो. तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या ही कशी मागे राहणार? ती देखील जानकीवर विश्वास दाखवते. ती बोलते, "माझा देखील विश्वास आहे. जानकी असं काहीच करू शकत नाही." आता इथे घरातील सगळे एक-एक करून सदस्य जानकीवर विश्वास दाखवतात. पण मात्र इथेच एक मोठा ट्विस्ट येतो प्रेक्षकांनो. ट्विस्ट म्हणजे असा, की आता इथे सारंग हा जो आहे तर तो इथे थोडा डगमगतो. तो बोलतो, "माझा देखील वहिनीवर विश्वास आहे, पण शरुताईंनी विचारलेले प्रश्न हे देखील बरोबर आहेत." कारण तो बोलत असतो, "शरुताईने जे काही प्रश्न विचारले ते देखील माझ्या मनात गोंधळ घालतायत. तिचं देखील म्हणणं बरोबर आहे. घरामधील नानांनी कुणाच्याच नावावर नाही तर फक्त जानकी वहिनीच्याच नावावर का बरं प्रॉपर्टी केली?" असं काही तो आता इथे त्याचा प्रश्न इथे उभा करतो. आणि तेव्हा मात्र जानकीला हे सारंगच्या तोंडून ऐकून खूप मोठं आश्चर्य वाटतं. तिला वाटतं, ज्या घरासाठी मी एवढी धडपड करते, ज्या नात्यासाठी मी एवढं स्वतःला जे ना ज्या माणसांसाठी मी एवढी धडपड करते मी एवढी मरमर करते माझी नाती, माझी माणसं, तरी देखील यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे, हे ऐकून इथे जानकी खूप खचून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता येणारा हा एपिसोड मला तर नाही आवडला. कारण जानकी ही सगळ्यांसाठी खूप धडपड करत असते, पण मात्र तिच्यावरच आज बोट उचलले गेले. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं या सगळ्यातून जानकी ही स्वतःला कशी सावरते आणि कशी बाहेर पडते. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये.